खोकल्यामुळे बेड सोर्स झाले होते. पाठीला आणि खाली कमरेच्या खाली जखमा व्हायला सुरुवात झाली होती आणि मला खूप टेन्शन आलं होतं की आता हे कसं काय बरं होणार. तर मी हे टॉनिक म्हणून ऍक्च्युली सुरू केलं. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या म्हणजे ह्याच्यात खूप फ्रेशनेस आला त्यांना. जे अगदी अशक्तपणा आला तोही गेला आणि पूर्ण त्यांचे जे जखमा होत्या त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. आणि त्यांना युरिनसाठी कंटिन्यू गोळी होती. युरिन आणि स्टूल म्हणजे संडास होण्यासाठी ते सिरप द्यावं लागायचं. तर युरिन आणि संडास आता त्यांना नॅचरली होते. त्या गोळ्या पण त्यांच्या औषधं ती बंद झालेली आहे. एवढा छान रिझल्ट झालेला आहे याचा. मी सगळ्यांना रेकमेंड करेल की हे तुम्ही अवश्य 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 घ्या. ज्यांना काही त्रास होत नसेल त्यांनी घेतलं तरी ते निरोगी राहतील. म्हणजे खूप सुंदर याचा रिझल्ट आहे. थँक्यू सो मच सर. तर म्हणजे आपण पाहू शकतो तुम्ही आता अण्णांना पण पहा, वय वर्ष 93 आहे. ऑलरेडी ते 1-1.5 वर्ष बेडवरती आहे. त्यांना खूप सारे त्रास होते. गोळी किंवा सिरप घेतल्याशिवाय युरिन पोटी त्यांना होत नव्हती. बट अमृत ज्यूस घेतल्यानंतर खूप इम्प्रुव्हमेंट त्यांच्यामध्ये झाले असं त्यांचे चिरंजीव सांगतायत. तर तुम्ही त्यांना पाहू शकता. पाठीचं पाहिजे तर मी दाखवू का त्यांचे? येस शक्य असेल तर दाखवा. अण्णा तर आपण पाहू शकतो पाठीच्या त्यांच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या. अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यात इम्प्रुव्हमेंट झाली. तेव्हा इथे दिसते डाग आता राहिलेत फक्त. पूर्ण याच्यातनं पाणी येत होतं म्हणजे. आणि खाली पण होतं, कमरेच्या खाली पण ते मोठं होतं अजून. ते पण पूर्ण क्लिअर झालेलं आहे. येस. तर मंडळी हे अमृत ज्यूस म्हणजे खरंच साक्षात अमृत आहे. 93 वर्षाच्या आजोबांना सुद्धा याने रिझल्ट येतोय. तर आपण सांगतो की जन्माला आलेल्या दुसऱ्या दिवसाच्या बाळापासून तर 105 वर्षापर्यंतच्या आजोबांना आपण अमृत ज्यूस दिलेला आहे आणि त्यांना वयाच्या 93व्या वर्षी फरक पडतोय. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर थँक्यू CMD सर, तुम्ही आम्हाला असं ग्रेट अमृत प्रयत्न दिल्याबद्दल. हर हर रियाज, घर घर रियाज.